प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः. श्रीकृष्णांनी याआधीच स्पष्ट केलं की ध्यानाचा अभ्यास हा परमात्म प्राप्तीसाठी नाहीच आहे, कारण ती चैतन्य शक्ती तर सदैव आपल्यातच विराजमान आहे. फक्त ध्यानाने अंतःकरण शुद्ध केल्याशिवाय तिची अनुभूती आपल्याला येत नाही आणि म्हणून आपल्याला ध्यानाचा अभ्यास करायचा आहे. आता ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी बाह्य गोष्टी काय पाहिजे ते आधी आपण बघितलं की आपलं अंतःकरण आजूबाजूचे लोक, वातावरण यांनी प्रभावित असतं. तसंच देहबुद्धीने ते मलिन झालेलं असतं. म्हणून शुची देशे म्हणजे जिथे पवित्र स्थान आहे अशा ठिकाणी बसावं किंवा बसल्यावर परमेश्वराचं स्मरण करून ते स्थान पवित्र करून घ्यावं. शरीराची ऊब राहील असं स्वतःचं आसन घ्यावं. बसताना शीर, मान, पाठ सरळ ठेवावी आणि आपला भार पेल्विकवर देऊन बसावे, जेणेकरून साधनेत देहाची काही कमजोरी, देहाकडे लक्ष द्यावं लागणार नाही आणि देह साधनेच्या मध्ये येणार नाही. आपलं लक्ष आता भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर एकाग्र करायचं आणि आता बाहेरचे वेध ज्ञानेंद्रियांनी घेतले नाही ना याकडे लक्ष द्यायचं. असं बसल्यानंतर आपलं अंतःकरण आता कसं असावं, तर सगळ्यात पहिले दिलंय प्रसन्न आत्मा. प्रसन्न कोण असू शकेल? ज्याच्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, दंभ यांची किचकिच नाही, तो प्रसन्न असेल. आता लक्षात घ्या की आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायचंय, प्रियकराला भेटायचंय, प्रेयसीला भेटायचंय, तेव्हा नुसत्या कल्पनेनेही आपल्यामध्ये किती प्रसन्नता येते. मग आजूबाजूला छोट्या मोठ्या गोष्टी घडल्याही, काही घटना घडल्या तरी आपल्याकडे सहज दुर्लक्ष करण्याची ताकद निर्माण होते. त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करून आपलं चित्त एकाग्र होतं ते त्या व्यक्तीला भेटण्यावर, कारण मिलनाची उत्सुकता असते आणि ती उत्सुकता प्रसन्नता देते. तसंच चैतन्य शक्तीला अनुभूती करून घेण्याची जेव्हा तळमळ लागते तेव्हा जीवनातल्या छोट्या मोठ्या प्रसंगांचा खेदही वाटेनासा होतो. आपोआपच इतर विषय मागे पडत जातात. त्यानंतर दिलाय विगत भी, म्हणजे ज्याच्या अंतःकरणातून भीती पूर्णपणे निघून गेली. मुंडकोपनिषद तर स्पष्ट सांगतं की नायम आत्मा बलहीनेन लभ्यता. बलहीन माणसाला आत्मा वगैरे काही मिळू शकत नाही. परमेश्वर प्राप्ती ही बलहीन माणसाच्या शक्यतेतच नाही. आणि भीती तरी कशाची असते? कारण भीती ही कल्पना आहे. एकदा एक साधक म्हणाले की मला असं वाटतं मी ध्यानाला डोळे मिटले आणि कॉन्सन्ट्रेट केलं की आपोआपच हळूहळू हळूहळू वर उडायला लागेल आणि मग छताला माझं डोकं लागेल की काय, आणि म्हणून मला डोळे मिटायचीच भीती वाटते. आता ही कल्पना जर अशी डोक्यात ठेवली तर डोळे मिटणार कधी आणि ध्यान करणार कधी? एक लक्षात घ्या की जगातली कोणतीही व्यक्ती आपल्याला आपला अपमान करूच शकत नाही. कारण व्यक्ती नावं कशाला ठेवेल? जर तिने देहाला नावं ठेवली तर आपणच तर स्वतः म्हणतो अत्यंत मलिनो देहा, कारण या देहातून एकही अशी वस्तू बाहेर पडत नाही की जी इतरांच्या उपयोगी येऊ शकेल. मग खोटं काय बोलला तो? देहाची निंदा केली तर काही वाटायलाच नको. आणि तो जर आपल्यात विराजमान चैतन्य शक्तीला नावं ठेवत असेल तर मग तर तो स्वतःचीच निंदा करतोय, कारण एकच चैतन्य शक्ती त्याच्यात आणि आपल्यात विराजमान आहे. त्यामुळे निंदेची भीतीच नाही. शिवाय जो अजिबात परिग्रह करत नाही त्याला काही हरवण्याची, काही गमावण्याची भीतीच राहत नाही. आम्ही एकदा ट्रिपला गेलेलो असताना खेडेगावात रस्ता चुकलो. संध्याकाळ झाली आणि मुख्य रस्त्यापासून खूप दूर एका आड गावात पोचलो. पाड्यासारखं गाव होतं. त्या गावातल्या लोकांना आम्ही म्हटलं की मुख्य रस्त्यावर जायला इथे काही वाहन मिळेल का? ते म्हणाले आमच्या कोणाचकडे काहीच वाहन नाही. मग म्हटलं फोन असेल तर द्या, आम्ही आमच्या नातेवाईकांना कळवून वाहन बोलवून घेऊ. तर ते म्हणाले आमच्याकडे कोणाकडे फोनही नाही. आम्ही म्हटलं की या कोणत्याही युगात राहता तुम्ही?
आजच्या युगामध्ये एकाहीकडे फोन नाही असं काही जगताही येऊ शकत नाही. तर ते म्हणाले की नाही, आमच्याकडे कोणी फोन घेतला की लोक त्याच्या इतके मागे लागतात की विचारूच नका. त्याने जर इतरांना दिला नाही तर तो चोरी होतो, नाहीतर लोक त्याला ठोकून काढतात. त्यापेक्षा आम्ही कोणी फोनच घेत नाही. कारण काय की नंगे से तो खुदा भी डरे. आपल्याजवळ जर काहीच नाही आहे तो कोण आपल्याला काय मागणार आणि कशाबद्दल त्रास देणार. तसंच आपल्याला दुःखाची भीती वाटते म्हणजे आपण सुखात आहोत. एकदा एक मुलगी भेटली, अनेक वर्ष एकाच बेडवर पडून होती. तिला बेडवरून उठताही येत नव्हतं, चालणं तर खूप दूर. ती हॉस्पिटलमध्ये इतके वर्ष ॲडमिट होती की नातेवाईकही जास्त येईनासे झाले होते. पण ती अतिशय प्रसन्न असायची. दवाखान्यातले डॉक्टरसुद्धा मुद्दाम पेशंटला तिच्या भेटीसाठी घेऊन जायचे. मग ती त्यांना गमती जमती सांगायची, रमवायची आणि दुखण्याविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करायची. तिची एकदा मुलाखत घेण्यात आली, तेव्हा मुलाखतीत तिने सांगितलं की मला आता याच्यापेक्षा जास्त कोणतं दुःख मिळू शकणार, कारण अगदी मृत्यू झाला तरी मला त्याचा आनंदच होईल. याच्यापेक्षा जास्त मला दुःख मिळूच शकत नाही, म्हणजे मी कायम सुखीच आहे. यालाच म्हणतात विगत भी. त्यानंतर येते ब्रह्मचर्य स्थिते रता. आता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यावर संयम मिळवून जर आपण ध्यानाला बसलोय तर इथे ब्रह्मचर्य स्थिता म्हणजे अहम ब्रह्मास्मी या वृत्तीमध्ये स्थिर असणे. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात की मी देह आहे. याच्यात आपल्याला कधी अणुमात्र शंका नसते. इतकं निशंक आपण जेव्हा ब्रह्माकार वृत्तीबद्दल होतो तेव्हा तो असतो ब्रह्मचारी. आता इथे एक शंका अशी येऊ शकते की चित्तवृत्ती निरोधा इति योगा, म्हणजे योगाने चित्तवृत्तींचा निरोध करायचा आहे. मग ब्रह्माकार वृत्ती असं कसं काय म्हटलंय? तर जशी ऊर्जा साठवून ठेवली तर तिचा विस्फोट होण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याला मार्ग द्यावा लागतो. तसंच वृत्तीचा पूर्ण निरोध केलेल्या योगालाच नवीन नवीन वृत्ती तयार होण्याची भीती असते. म्हणून वेदांत सांगतं की चित्तवृत्तीचा निरोध करायचा आणि प्रयत्नपूर्वक ब्रह्माकार चित्तवृत्ती स्थापन करायची. त्यानंतर येतं मनसंयम्य मच्चित्तः. जसा आपला डोळा आहे, डोळ्याचं एक स्ट्रक्चर आहे, पण फंक्शनल आय वेगळं आहे, ज्याला आपण दृष्टी म्हणतो. म्हणजे स्ट्रक्चर तयार असूनही कधी कधी फंक्शन होत नाही, अशी स्थिती असू शकते. म्हणजे डोळ्याचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल असे दोन प्रकार असू शकतात. तसंच अंतःकरणाचे सुद्धा फंक्शननुसार मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 भाग आहेत. हे स्ट्रक्चरली वेगळे वेगळे नाही, पण फंक्शनली वेगळे वेगळे. म्हणजे जसं एकच पुरुष, मुलगाही आहे, भाऊ आहे, नवरा आहे, पिता आहे, स्ट्रक्चर एकच आहे पण फंक्शन वेगळं वेगळं. अर्थात याच्यातलं कोणतंच फंक्शन शट ऑन शट ऑफ असं नाही करत आहे. म्हणजे पिता म्हणून आहे तेव्हा तो मुलगा आहे हे विसरून चालत नाही त्याला, किंवा मुलगा असतानाच तो नवराही असतोच. म्हणजे भावना एकमेकाला ओव्हरलॅप करू शकतात, एकमेकांना प्रभावित करत असतात. तसंच अंतःकरणाच्या या 4ही स्थिती एकमेकाला प्रभावित करत असतात. अंतःकरणाची संदेहात्मक स्थिती म्हणजे मन, निश्चयात्मक स्थिती म्हणजे बुद्धी, आठवणीची स्थिती मेमरी म्हणजे चित्त, आणि हे सगळं माझं आहे ही जाणीव हा अहंकार. म्हणून अंतःकरण शुद्धीसाठी मनसंयम्य म्हणजे त्याचा संदेह संपवून निश्चयात्मक स्थितीमध्ये त्याला आणायचं आहे. बुद्धीने मनाला आवरून धरायचं. चित्त म्हणजे आठवणीतला जगत, संसार आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे. म्हणजे चित्ताचं रूपांतर चिद स्वरूपात आपल्याला करायचं आहे. आणि मग हे करण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला मच्चित्त असं म्हणतात. म्हणजे द्वैताची कल्पना मनातून नाहीशी झाली आहे. मी आणि चैतन्य शक्ती एकच आहोत. त्या क्षणी संचित प्रारब्ध क्रियमाण हे संस्कारच चित्तावरून पुसले जातील. कारण मी ही निर्मितीच होत नाही, अहंकार निर्मितीच नाही, कारण चैतन्याशी द्वैतच संपलं.
चैतन्याची तळमळ लागली की हे सगळं सहजतेने मिळवता येतं. कारण जे मिळवण्याची आपल्याला तळमळ असते, आपण प्राणांताचे प्रयत्न करतो, त्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, ते जमत नाही, असं कधी होतच नाही. एखादी सिरियल आपल्याला खूप आवडते म्हटलं तर आपण बरोबर आपली कामं ॲडजस्ट करतो. एखाद्या व्यक्तीला भेटायची आपल्याला तळमळ असेल तर आपले कोणत्याही अडचणीमध्ये येऊ शकत नाही. नाहीतर एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाने पैसे देऊ केले तरीसुद्धा आपण जायचा कंटाळा करतो. म्हणून अंतःकरणामध्ये चैतन्य शक्तीच्या अनुभूतीची तळमळ निर्माण होणे हे योगाच्या अभ्यासासाठी अतिशय आवश्यक अंग आहे. बाकीची सर्व अंग दुय्यम आहे असं श्रीकृष्ण सांगतात. आता पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण काय सांगतात ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.